आई एकविरा देवीला देव खंडेराला वंदन करून मी दुर्गेश भोईर तुम्हा सर्वांचं आपल्या मी हाय मध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, प्रत्येक खाद्य संस्कृतींची मुळं ही देशातल्या प्रत्येक प्रांतातल्या राज्यातल्या समाजाशी निगडीत असतात। मग अशा खाद्य संस्कृतींच्या मुळापर्यंत जर आपण गेलो तर असंख्य खाद्य संस्कृतींचा खजिना आपल्या डोळ्यासमोर दिसून येतो। आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीतलं घ्या ना, इथल्या किनारपट्टीवरती वसलेल्या कोळी बांधवांच्या असंख्य जुन्या पारंपरिक रेसिपी साधा समुद्रापार पलीकडे प्रसिद्ध आहेत। या रेसिपीज आपल्याला बहुतेक वेळा कोळी महोत्सवामध्ये आवर्जून पाहायला मिळतात। अशीच या कोळीवाड्यातली पारंपरिक जुनी रेसिपी आज आपण इथे ट्राय करणार आहोत, ती म्हणजे ओल्या बोंबलाचा ठेंगा। चला पटकन आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य नोट डाऊन करून घेऊया। आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 5 ते 6 ओले बोंबील, 4 टेबलस्पून चिंचेचा कोळ, 2 टेबलस्पून क्रश केलेले आले लसूण, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून हळद, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, 2.5 टेबलस्पून सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ। चला साहित्य तर तुम्ही नोट डाऊन केलेच असणार, पटकन आपण कृतीकडे वळूया। एकदम साधी सोपी आणि कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी आहे। मी इथे ओली बोंबील घेतलेले आहेत, त्यांना असे मध्यम पीसेस करून घेतलेले आहेत। आता सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये एक एक करून सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे। सर्वप्रथम आपण या भांड्यामध्ये बोंबील टाकून घेऊया। त्यानंतर हाफ टीस्पून आपण यामध्ये हळद टाकणार आहोत, कोथिंबीर टाकून घेऊया। त्यानंतर मिरची बारीक चिरलेली, आलं लसूण 2 टेबलस्पून, आलं लसूण मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1.5 इंचाचा आला घेतलेला आहे, त्याला खलबत्त्यामध्ये एकदम क्रश करून घेतलेला आणि ते वापरलेले आहे। आता आपण चिंचेचा कोळ वापरून घेऊया, साधारण 3 चमचे। आपला सिक्रेट कोळी मसाला घेऊया। सिक्रेट कोळी मसाला आपण 2 ते 2.5 चमचे यूज करणार आहोत। चवीनुसार मीठ टाकूया। आता याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया। आता आपण या बोंबलाच्या मिश्रणाला कमीत कमी 10 मिनिटांसाठी आपण याला बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत गॅस चालू करून आपला पॅन आहे हा मस्तपैकी आपण तापवून घेऊया। पॅन देखील मस्तपैकी गरम झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण 2.5 ते 3 चमचे आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। 3 चमचे म्हणजे टेबल स्पून। आपलं तेल देखील मस्तपैकी तापलेलं आहे। आता आपण हे बोंबील जे आपण मिक्स केलेले आहेत ते चांगले मसाल्यामध्ये मुरलेले देखील आहे। आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। परतून घेऊया। आता आपल्या या भांड्यामध्ये थोडंसं जे मिश्रण राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फक्त 1 ते अर्धी वाटी आपल्याला पाण्याचा वापर केला, जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। सर्व मसाला आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे जे आपलं उरलेलं पाणी आहे आपण ह्याच्यामध्ये टाकून देऊया।
पुन्हा एकदा मिक्स करूया। आता यावरती आपण झाकण ठेवून याला 7 ते 8 मिनिटं एकदम मीडियम गॅसवरती मंद आचेवरती आपल्याला याला उकळी द्यायची आहे। त्यानंतर आपलं बोंबलाचं खेंगर हे पूर्णपणे तयार असेल। मित्रांनो, बोंबीलला बॉम्बे डक असं देखील म्हटलं जातं। खरं तर हे नाव इंग्रजांच्या काळापासून नावारूपाला आलेलं आहे। याचा इतिहास तितकाच वेगळा आहे। मित्रांनो, सुमारे 125 वर्षापूर्वी आपल्या भारत देशावरती, आपल्या भारत मातेवरती इंग्रजांचं अधिराज्य होतं आणि त्यांच्या काळामध्ये मुंबईहून कलकत्त्याला एक मेल सुटायची। त्या मेलचंच नाव होतं बॉम्बे डक आणि या मेलमध्ये दुसरं तिसरं काही नसून बोंबील असायचे आणि या बोंबीलच्या वासावरून तिकडचे गोरे गुमटे इंग्रज ओळखू लागले की बॉम्बे डक आलेले आहे आणि या बॉम्बे डकवरून कालांतराने याचं बॉम्बे डकमध्ये रूपांतर झालं आणि ते आजपर्यंत सर्व देशामध्ये प्रचलित आहे की बॉम्बे डक म्हणजे बोंबील। पाहिलं किती वेगळी कहाणी आहे या बॉम्बे डकची, अर्थात आपल्या बोंबीलची। जसं तुम्ही आम्ही चाहते आहोत या बोंबीलचे, तसं जगविख्यात मास्टर सचिन तेंडुलकर देखील या बोंबीलचा तितकाच मोठा चाहता आहे। पाहूया, आता वेळ आलेली आहे आपल्या बोंबलाचं खेंगट पाण्याची। 7 ते 8 मिनिटं पूर्णपणे झालेली आहे। आता पाहूया आपण आपलं बोंबलाचं खेंगट कुठपर्यंत झालेलं आहे। वाह, एकदम अटके आणि भारीच रेसिपी झालेली आहे। आपलं बोंबलाचं खेंगट पूर्णपणे तयार आहे। मी याची एक मस्त सुंदर अशी प्लेटिंग तयार करून घेतो। मस्त चमचमीत आणि झणझणीत असं ओल्या बोंबलाचं खेंगट पूर्णपणे तयार आहे। या डिशचा आस्वाद घ्यायचा असेल तर मस्त गरमागरम वाफळता भात आणि पाण्यावर थापलेली गरमागरम तांदळाची भाकरी पाहिजे। तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती आलेलाच आहे आणि खेंगटचा व्हिडिओ तर आता तुम्ही पाहिलाच असेल। वाट कसली पाहताय, लगेचच ही रेसिपी घरी नक्की ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुमचा गोड अनुभव आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की शेअर करायच्या आहेत। आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचं मी हाय कोळी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एका छान अशा पारंपरिक आणि जुन्या रेसिपीसह लवकरच भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। जय किला, राम राम।